नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काल कपाट आवरायला घेतलं होतं, खूपच खराब झालं होतं. कपाट उघडलं की असं साड्या खाली पडायच्या, म्हणजे पारायणामध्ये रोज एक साडी घालायची आणि तसंच ठेवून द्यायची असं झालं होतं. धुवून ठेवलेल्या होत्या पण म्हणलं व्यवस्थित ठेवणं झालंच नव्हतं. 2-3 साड्या प्रेस करायला पण दिलेल्या होत्या, त्या पण साड्या आल्या होत्या. म्हणलं मग आता सगळं व्यवस्थितच ठेवून द्यावं. आता पुढच्या महिन्यात गावाकडे पण जायचं होतं ना, मग त्या पण साड्या वरच्या पाऊचमध्ये घालून ठेवल्या आणि बाकीच्या साड्या न लागायच्या साड्या खालच्या पाऊचमध्ये घालून ठेवल्या, म्हणजे व्यवस्थित राहतात पाऊचमध्ये घातल्या की. आणि साध्या साड्या डेली वापरायच्या साड्या वरच्या तिकडल्या साईडला होत्या, त्या पण साड्या व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि ड्रेस पण प्रेस केले एका साईडला, न प्रेस केले एका साईडला, व्यवस्थित मस्त रचून दिले. ते पण कपाट असं ठेवून दिले की छान वाटत होतं. असं विचकलं की असं एकावर एक ठेवल्यामुळं असं खाली पडायचं, पण आता रचून दिले व्यवस्थित, मस्त दिसले तिथं. मास ठेवून दिलं की व्यवस्थित आपल्याला सापडतं पण आपल्याला जे पाहिजे ते. मग आज कपाटावरचं मनावरच घेतलं होतं. मग आज कपाटावरून झालं आणि मग पुन्हा मग कांदे बटाटे पण घेतले होते. कांदे थोडे ओले होते म्हणून थोडं उन्हात घातलं होतं. कालच घेतलेले होते पण थोडे म्हणजे कांदे ओले असल्यामुळे उन्हात ठेवले, मग ते चिलटं हे फिरतात ना ओले असले की, म्हणून मग ते थोडं उन्हात घातले काल आणि आज. आणि मग आज आवरून घेतलं, मग ते पण भरून ठेवलं. आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लवकरच लागले होते. उन्हामुळं गरम पण खूप होते, म्हणलं मग लवकर लागले की लवकर स्वयंपाक करून ठेवला. मग पोळ्या गरम गरम केल्या होत्या, चपात्या आणि वरण भात भाजी, आमरस बनवून ठेवला होता फ्रीजमध्ये. आमरस पण केला होता. अक्षय तृतीयेला काय आम्ही रसपोळ्या केल्या नव्हत्या, आम्हाला सुतक पडलेलं होतं त्याच्यामुळं केलेलं नव्हत्या. मग आंबे होते आणलेले सहज, म्हणलं मग आमरसच करा. आमरस करायला घेतलं होतं. आधी कुकर लावून दिला आणि पीठ मळून ठेवलं. डाळ भात धुवून घेतले आणि ते पण कुकर लावून दिला आणि पीठ मळून ठेवलं साईडला. आणि मग आंबे रस करायला घेतलं होतं. मग रस करून फ्रीजमध्ये ठेवले की मग गार पण होईल, मस्त जेवण करताना मग खाता पण येतं. मग आंबे पिळून घेतले, मस्त धुवून घेतले आणि असं आमरस मिक्सरला काढून थोड्या गाठी राहतात ना, मग मिक्सरला करून घेतलं होतं. मग मिक्सर करून घेतल्यावर मग गारला व्हायला मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं रसाचं. मग रसाचं ठेवून दिल्यावर मग शेंगदाणे चटणी पण, डाळ सपक कमी तिखटच बनवली होती. डाळ सपक बनवली होती, फिकी डाळ होती म्हणून मग थोडीशी तिखट काहीतरी पाहिजे सोबत म्हणून मग हिरवी मिरचीची चटणी केली होती. मस्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण घालून मस्त मिक्सरला वाटून घेतलं होतं मोठं. आणि मस्त तेलात थोडं वाडवळ फ्राय केलं बारीक गॅसवर. खूप छान होते अशी चटणी पण. मग डाळीला पण तडका मारून घेतला. डाळीला तडका मारून झाल्यावर मग चपात्या पण करायला घेतल्या होत्या, मग चपात्या करून घेतल्या. डाळीला तडका मारून झाल्यावर मग आधी चटणी पण काढून ठेवली डब्यात, म्हणजे आपल्याला कढई पण धुता येईल वेळेवर, म्हणून मग ते चटणी पण काढून ठेवली बाजूला. आणि मग डाळीला पण तडका मारून झाला, मग चपात्या बनवायला घेतल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. बाय.